पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला। पत्रकारांवर होणारे हल्ले ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरची गंभीर बाब असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी पत्रकारांनी केली। या घटनेतील हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली। यासंदर्भात जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। पत्रकारांवरील हल्ल्यांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। पत्रकारांवर हल्ले करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी भावना यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली। साम टीव्हीचे पत्रकार सुशीलजी थोरात यांच्यावर अहिल्यानगर येथे काल काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला। प्रथमतः आम्ही जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो। सुशील थोरात यांनी गेल्या अनेक 15-20 दिवसापासून अवैध धंद्याविरुद्ध बातम्या केल्या। त्याचा रोष ठेवून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी क्षुल्लक कारण गाडीचा धक्का लागला म्हणून, पण खरं कारण की जे 2 नंबर धंदेवाले आहेत त्यांनीच खऱ्या अर्थाने आमच्या सुशील थोरात यांच्यावर हल्ला केलेला आहे। तर यांच्यावर संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी आणि त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी। यापुढे जर पत्रकारावर असे भ्याड हल्ले होत असतील तर शेवटी पत्रकारसुद्धा सामाजिक गुंड हे बी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कडक कारवाई व्हावी। आणि पुन्हा एकदा मी जामखेडच्या सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचा त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करतो। नगर येथे सुशील थोरात या पत्रकारावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम जामखेड पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही सर्व पत्रकार जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। तसे साम टीव्हीचे पत्रकार सुशीलजी थोरात यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम जामखेड तालुक्याच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि पत्रकारांवर होत असलेले हल्ले हे वाढत चाललेले आहे। हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे। पत्रकार हा सामाजिक काम करणारा एक प्रमुख घटक आहे आणि चौथा स्तंभ असलेला हा पत्रकार जर एकदा पेटून उठला तर परत ह्या लोकांची काही आम्ही गय काढली जाणार नाही। तरी ज्यांनी हा भ्याड हल्ला घडून आणला असेल आणि ज्यांनी हा भ्याड हल्ला केला असेल या सर्वांना कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी झालीच पाहिजे। तोपर्यंत आम्ही निषेध करत राहू आणि याचा पूर्णपणे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार या हल्ल्याचा निषेध करणार आहेत। साम मीडियाचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर नगर येथे जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तहसील येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करत आहोत। त्या हल्लेखोरांवर योग्य जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी व यापुढे अशा पत्रकारांवर कोणीही हल्ला करणार नाही यास त्यांना सबक शिकवावा।